शुभ सकाळ. आजची सकाळ ही माझ्यासाठी खूपच धावपळीची होती. कारण आज शाळेमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन साजरी करणार होते आणि त्याच्यासाठी दुर्वाला मी नऊवारी साडी नेसवली होती. आणि ही नऊवारी साडी आम्ही रेंटवरून घेतलं होतं. जेव्हा घेतली तेव्हा काही वाटलं नाही, पण जेव्हा नेसवताना कळालं की त्याचा पदर खूपच छोटा आहे. मग त्याच्यामुळे काय झालं की दुर्वाचा मूड ऑफ झाला आणि त्याच्यानंतर मग चालू झालं की असंच आणि तसंच. किती ॲडजस्ट केलं तरी पण ते बसत नव्हतं. काही करून तिला समजावून शेवटी ती साडी नेसवली. मग शेवटी कसं कसं असतं, प्रत्येक आईचं हे असंच असतं. काहीतरी शाळेमध्ये कार्यक्रम असेल आणि सकाळी लवकर पाठवायचं असेल तर प्रत्येक आईसाठी ही तारेवरची कसरत असते. आणि ही कसरत मी करत करत दुर्वाला कसं तरी सांभाळत ते सगळं ॲडजस्ट करून तिला आवरलं. आणि केसाचा एक मोठा प्रश्न असतो की हेअरस्टाईल होत नाहीत लहान केस असल्यामुळे. त्याच्यामुळे काहीतरी एक पोणी घातली आणि मॅडमांना गजरा हवा होता, त्याच्यामुळे ती पोणी घातली आणि त्याच्यानंतर तिचं छान आवडलं. आम्ही लहान असताना की असं शाळेत काही जास्त कार्यक्रम होत नसायचे, त्यामुळे एवढं सगळं आवरावरी किंवा हे सगळ्या गोष्टी होत नसायच्या. आणि झाल्या तरी पण कशा असायचं की आपण त्यावेळी समजून घेत होतो की हां, आणि एवढं कॉम्पिटिशन पण नव्हते की असं आपल्यापेक्षा जास्त कोण सुंदर दिसेल किंवा असं. पण आत्ता नाही, आत्ता सगळं ॲक्युरेट पाहिजे असं म्हणत ना दुर्वासुद्धा प्रॉपर तयार झाली. आणि हे बघा तिचे लुक्स आहेत. त्याच्यानंतर बसची वाट बघत आम्ही बाहेर थांबलो. तिचे बस पार्टनर्स सगळे आले होते आणि त्यांचा पण थोडा फोटोशूट घेतला. ते गेल्यानंतर मग परत घरी येऊन चहा घेतला आणि चहानंतर काय आपल्या दिवसाची सुरुवात परत आहे त्या रुटीननं झाली. जो मांडलेला पसारा होता तो परत भरा आणि त्याच्यापासून आपली कामाची सुरुवात झाली. आज होता नवरात्रीचा दुसरा दिवस, म्हणजे दुसरी माळ. आज ब्रह्मचारिणी माताचं हे होतं. त्याच्यानंतर प्रत्येक 9 दिवस हे काही ना काही प्रतीक घेऊन आलेले असतात किंवा प्रत्येक दिवसाचं काही ना प्रतीक असतात. आता ते प्रतीक कोणकोणते आहेत तर आपल्या जे अंगात स्त्रियांच्या अंगामध्ये हे सर्व प्रतीक असतात. आता स्थैर्य असते, तपस्या, पराक्रम असतात, ज्ञान असतात, मातृत्व, धैर्य, निडरता, पवित्रता आणि सिद्धी. हे काय आहेत तर मानवाच्या जीवनाचे गुणाचे प्रतीक आहेत. म्हणून हे कसं काय आहेत, हे 9 दिवस आहेत आणि हे 9 दिवसाचे प्रत्येक दिवसाचं हे प्रतीक मानले गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक पौराणिक कथा अशी आहे की जी मला माहीत आहे की सांगितलेली गेली होती मला. ती कथा मी तुमच्याशी शेअर करते की 9 दिवसाचं ही कथा, जेव्हा देवी महिषासुरचं वध करण्यासाठी 9 दिवस 9 रात्री त्यांनी प्रहर युद्ध केला होता त्यांच्याशी. आणि ते युद्ध करताना 10व्या दिवशी त्यांचा वध केला होता. म्हणून काय करतात की हे 9 दिवस म्हणजे हे युद्धाचे प्रतीक मानले गेले आणि 10वा दिवस म्हणजे हे विजयाचे प्रतीक मानले गेले. ही अशी ही गोष्ट आहे. म्हणूनच काय केलेले आहे ते की हे नवरात्र उत्सव म्हणजेच हा 9 दिवसांचा हा जो काळ आहे याला नवरात्र असं म्हणतात. आता हे मला माहीत आहे. आता तुम्हाला जर याच्यामध्ये काही बदल असतील किंवा काही माझ्याकडून चूक झाली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय. आणि हे सगळं करत करत माझं घरातलं पण काम थोडंफार मी सगळं आवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला, त्याच्यानंतर मी आवरून घेतलं. प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक बाईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. फक्त त्याचा योग्य त्यावेळी आपण वापर केला पाहिजे. किंवा आत्ताचा युगच असा आहे किंवा आत्ताचं एवढी पिढी पुढे गेलेली आहे की आपल्याला प्रत्येक स्त्रियामध्ये हे गुण आपले आहेत हे आपण आपल्या आपल्या परीनं ते ओळखता आले पाहिजेत. आणि आजचा दुसरा व्लॉग होता माझा, त्यामुळे जर थोडं काही मागं पुढं झालं असेल किंवा चुकलं असेल तरी तुम्ही समजावून घ्या. आणि याच्यानंतर पुढचे व्लॉग माझे असेच असणार आहेत. प्रत्येक दिवसाचे काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण माहिती मी सांगणार आहे. आणि तुम्ही हे व्लॉग माझे बघण्यासाठी यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. असंच तुमचं प्रेम माझ्यावर असू देल आणि प्रत्येक व्हिडिओसाठी तुम्ही मला सपोर्ट करा. थँक्यू. धन्यवाद.